रयतेची कणव असणारा राजा, रयतेचा राजा. खर तर शिवाजी महाराज कुणी अगोदर तयार केलेल्या गादीवर वारसा हक्काने बसलेले राजे नव्हते, तर ते होते स्वराज्य निर्माण करणारे राजे. वडिलांच्या जहागिरीत ते आयुष्य आरामात राहू शकले असते, पण त्यांना आपल्या रयतेची आणि कष्टणाऱ्या शेतकऱ्यांची कणव होती. म्हणूनच स्वराज्य स्थापन करताना आदिलशाही आणि मोगलाई सरदारांकडून बेचिराग झालेली गावे कौलनामे घेऊन पुन्हा वसवली. नव्यानं जमीन कसायला येणाऱ्यांना बी बियाणे देऊन शेती अवजाराकरिता मदत केली. शेतसारा महसूल कमी ठेवला आणि दुष्काळ असल्यास तो माफही केला. या उलट शेतकऱ्यांच्या जिन्सा घेताना त्याची योग्य किंमत द्यायची ही प्रथाही चालवली. फौजेसाठीचा धान्य साठा योग्य दाम घेऊन घ्यायचा. आरमाराच्या जहाजासाठी लागणारी झाडाची लाकडे जुनी जीर्ण झालेली झाडे तोडून तीही त्या शेतकऱ्याला विचारून आणि त्याला योग्य दाम देऊनच घ्यायचा, असा शिरस्ता होता. हे सगळे यासाठी की हे राज्य रयतेचं आहे, कष्टकरी शेतकऱ्यांचं आहे. पण आज या शिवरायांच्या स्वराज्यात शेतकरी पावला पावलावर आत्महत्या करतोय, आत्महत्या. अरे बाबा, आधी पाणी तरी पी, जरा बस. ते दप्तर नीट ठेव आणि मग विचार. हा ठेवल ती तायडी. तू अगोदर सांग आबा आलं की नाही ते. वय वय अडलंय माझं. ठेवत बस की तुझं तू. सांग तिला, सारखं मला भांडत असते. खोटं बोलाया तर एक नंबर हाय. म्या नाही काय हाच सारखं भांडत असतोय आम्हाला. असू दे गताय, बारका आहे तो अजून. मोठा झाला की करेल त्याची कामं तो. आता तू केली म्हणून बिघडतय वय. याची कामं करायला ह्यो काय राजा महाराजा हाय वय. नसलो तरी लवकरच होणार आहे म्या. अगं आहे, आमच्या शाळेची ना ट्रिप जाणार आहे कोकणात आणि शिवाजी महाराजांच्या रायगडावर. आणि तिकडनं आलं ना की दादा सर म्हणलेत आपण एक नाटक बसवायचं आहे. आणि त्यातले शिवाजी महाराज कोण आहे माहिती का? मी कळलं काय? तायडा का फिडे? शिवाजी महाराज आहे मी, शिवाजी महाराज. वय बाबा वय, शिवाजी महाराज वय, संभाजी महाराज वय, अजून काय वयाचं असेल ते वय. परादुगर हात पाय धुवून घे आणि जेवण करून घे. हा आय शिवाजी महाराज होणार. चड्डी घालता येते का बघा अगोदर. चाललंय शिवाजी महाराज व्हायला. बघ की, सांग की तिला. गपगत आहे आणि त्या फडताळीवरच्या ताटल्या घेऊन ये. जेवायला वाढते बघ दोघाला. आई सांग की आबा कधी येणार आहे ते. आलं नाही व्हय अजून. अरे येतील ते, पण मला एक कळ ना, तुझं आबाजवळ कसलं काम आहे र? अगं येडीच आहे तू. आता ट्रिपला जायचं म्हणल्यावर पैसे नको का भरायला? सरांनी 1000 रुपये सांगितलेत. आणि आबा मला म्हणलं होता कांदे इकून आलो की देतो म्हणून. असं आहे वय. बर, आता आल्यावर विचार. आधी जेवण करून घे. हा वय वय. काय केलंय जेवायला? महाराज डाळीची आमटी केली अन भाकरी. बस आता पोहत्याव अन घ्यावर पण. सांग की तिला, नाही तर मारी ना मी आता. आणि तू काय का दररोज डाळीची आमटी करती? मग महाराज आपल्यासाठी काय पनीर मसाला आणू का काजू करी आणू? सांगा तिला. दोघं बी गप बसा. तळडे गप ग. आणि हे बघ पिण्या, असल तसं खायला शिक. तुझा बाप काय कुठल्या हापिसात कामाला नाही. जा, मी नाही खाणार. येऊ द्या आम्हाला, सांगतोच. खाऊ वाटलं खावा, नाही तर मरा तसंच. चांगलं चुंगलं खायचं होतं तर चांगल्या श्रीमंताच्या घरी जन्माला यायचं होतं. शेतकऱ्याच्या घरी कशाला आला? आलात वय, लवकर आलात. इकला का कांदा? चांगला दर मिळाला असेल नाही? बरं झालं बया, लई जणांचं पैसे द्यायचं
पहिलं त्या वाण्याच्या तोंडावर फेका, सामान देणार नाही म्हणतोय. आणि त्या मधु सावकाराची उधारी बी देऊन टाका. ताईसाहेब भेटल्या होत्या का बाजारात? भेटून थोडं पैसे देऊ म्हणल्या होत्या. अगं मला आत तरी येऊ देशील का नाही? जरा पाणी पिणी तरी पिऊ देशील का नाही? अहो भाई विसरलेच. आता का बया माझी भाकरी कर आपली. तायडे आबा आल्यात बघ. अगं जरा पाणी दे त्यासनी. तायडे, अगं शाळेत गेली होतीस का? वय गेले होते. वय गेली होती. मी आतीला म्हणलं त्या आयऱ्याच्या सुरखाकडे जाऊन शिवण क्लास बी शिक, म्हणजे 10वी झालं की तेवढाच आपल्या घराला बी हातभार लागल. आणि पिण्या कुठं आहे? आला का शाळेतून? वय आला या. आणि काय हो, तुम्ही त्याला ट्रिपला जायला पैसे देतो म्हणला वय? हा, ते आपलं आबा आलं वय. कधी आला? इकलं का कांदा? आणलं पैसा? उद्या सरांनी भरायला सांगितलं आहे ती. अरे पिण्या ते जरा म्हणजे नाही आणलं ना? अरे आणलं पर ए लेकरा, अरे मी काय म्हणतोय, तुला पुढल्या वर्षी ट्रिपला गेलं तर नाही चालणार का रे? मला माहित होतं तुम्ही असंच म्हणणार. ते कधीच काय देत नाहीत. माझे समधे मित्र जाणार आहेत, म्याच नाही. अरे ओ बिनू, अरे आबाकडे आता पैसे नाही ती. आणि मला सांग, असतं तर त्यानं तुला दिलं नसतं वय? का बस येत आईडे, तुला तरी कुठं काय देतो येतो? तुझी 10वीची पुस्तकं बी त्या शिरमा मास्तरच्या बाप्याची हायती, ती बी जुनी. बाप म्हणून कधीच काय घेत नाही. दुसऱ्याचे बाप किती करतात. पिण्या गप बसतो का आता? नाहीतर थोबड फोडी ना तुझं. हा बोल, तू बी सारखं मलाच बोलत असतीय. नाही आता मी जेवणारच नाही. जावं तिकडं. अरे बिनू, ए पिन्या, अरे पिन्या, ऐक तरी माझं. अव जाऊ द्या, तुम्ही नका त्याच्याकडे लक्ष देऊ. भूक लागला का जेवल आपण. बारका आहे ते अजून. बारका हाय पर अगदी मोठ्यासारखं बोलला आणि अगदी खरं खरं बोलला. खरंच बाप म्हणून काय करतोय ग मी त्यांच्यासाठी? अगं त्याचा साधा 1000 रुपयाचा सुद्धा हट्ट पुरवू शकत नाही मी. अव आता तुम्ही काय मुद्दाम करताय होय? आपण शेतकरी